सर्व कर्जतवासियांना मी पुन्हा एकदा बाबू घरे आपल्यासमोर येत आहे टोरेन कंपनीच्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी। बांधवांनो, कर्जत तालुक्यामध्ये पालीतर्फे कोतलखलाटी या भागामध्ये जो टोरेन पॉवर प्रकल्प सरकारने होऊ घातलेला आहे त्या संदर्भात मला आपल्याशी चर्चा करायची होती। कर्जतवासियांना मला जरा एक मेसेज द्यायचा होता, माहिती द्यायची होती, म्हणून मी सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। बंधूंनो, आपण जर पाहिलं तर साधारणपणे 6 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे। टोरेन कंपनी या पालीतर्फे कोतलखलाटीमध्ये जमिनीमध्ये भूगर्भामध्ये किती खडक आहे यासाठी सॉइल टेस्ट नावाची जी प्रक्रिया असते त्याचं काम गेले 6 महिने या भागामध्ये करत आहे। कंपनीचे काम चालू झाल्याच्या नंतर मी आणि माझे सहकारी बाजीराव दलवी, कैलास मोरे असतील, तालुक्यातील कर्जत बचाव समिती हे सर्वच आणि पत्रकार बांधव आम्ही सातत्याने कंपनीच्याकडे आपण कशा आधारे इथे काम चालू केलं आहे याची पेपरची पूर्तता, शासनाने दिलेल्या परवानग्यांची पूर्तता आम्हाला पेपर दाखवा असे आम्ही वारंवार तहसील कार्यालय असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा TLR ऑफिस असेल, प्रत्येक ऑफिसकडे जाऊन आम्ही विचारणा केली असता कुठल्याही प्रकारची परवानगी आम्हाला आतापर्यंत त्यांनी दाखवलेली नाही किंवा सांगितलेली नाही। ते आम्हाला एकच उत्तर देतात की वरून शासनाकडून आम्हाला आदेश आहेत प्रकल्प करण्याचा। या पलीकडे मी कर्जतवासियांना मी आवाहन करेन की अशा प्रकारचे जर कर्जत तालुक्यामध्ये प्रकल्प येऊन आपली हानी होत असेल आणि होणाऱ्या प्रकल्पांचा आपल्या कर्जतवासियांना कुठल्याही प्रकारचा फायदा नसेल तर असे प्रकल्प आपल्या काय कामाचे। दुसरा विषय, जी काही निसर्गाची हानी होणार आहे, हा प्रकल्प आल्यानंतर माझ्या अंदाजे जो काही मी 6 महिने याच्यामागे पाठपुरावा करत आहे मी आणि माझे सर्वच सहकारी, साधारणपणे पालीच्या कोंड्यातील 30 किलोमीटर जे अंतर आहे, जे यांचा मेन बांध होणार तिथपासून 25 ते 30 किलोमीटर अंतर, त्या अंतरावरील साधारण 2 ते 2.5 लाखापेक्षा जे 100, 150, 200 वर्षापूर्वीची झाडं आहे त्या झाडांची राख केली जाणार आहे। त्यानंतर त्या आदिवासी जे समाज त्या भागामध्ये राहत आहे 3 ते 4, आंबेवाडी असेल, मोहमाळवाडी असेल, धनगरवाडा असेल, त्या भागामध्ये राहणारी जी आदिवासी मंडळी आहे जे वनावरती त्यांचं जीवन आणि या नदीमध्ये नदीच्या आतमधले जे मासे मारून त्यांचं जीवन जे उपभोग करतात त्यांच्यावरती मोठी उपासमारीचा प्रश्न येथे येणार आहे। त्यानंतर त्यांना जे फॉरेस्ट खात्याने दिलेली दलित प्लॉट आहेत, आदिवासींना साधारण 14 हेक्टर जमीन जी दलित प्लॉट म्हणून दिलेली आहेत, त्या दलित प्लॉटवरती सुद्धा या टोरेन कंपनीने अतिक्रमण करून सॉइल टेस्ट करायचं काम कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता किंवा त्या दलित धारकाला विश्वासात न घेता तेथील आदिवासींच्या छातीवरती बसण्याचं काम या टोरेन कंपनीने केलेलं आहे। म्हणून मला वाटलं कुठेतरी या गोष्टीला वाचा फुटली पाहिजे, म्हणून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे। बांधवांनो, येत्या 18 तारखेला आम्ही तहसील कार्यालयासमोर किंवा नगरपालिकेसमोर कोशीर धरण असेल, टोरेन कंपनी असेल, शिलार धरण असेल याच्या विरुद्ध धरणे आंदोलन या कर्जत तालुक्यामार्फत करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत। मी आपल्याला तमाम कर्जतवासियांना विनंती करतो की आपण या धरणे आंदोलनामध्ये सामील व्हायचं आहे। होत असताना मी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची शेतकरी बांधवांना मी आपल्या लक्षात आणून देईल की जो काही प्रकल्प येथे होईल, मग टोरेन पॉवर असेल किंवा पोशीर शिलार धरण असेल, टोरेन पॉवर जर प्रकल्प झाला तर त्याच्या ज्या ट्रान्समिशन लाईन असतील, जे टॉवर लाईन आपण म्हणतो, की टॉवर लाईन साधारणपणे आंबोट, पोटल, गौलवाडी, मालवाडी, बालेवाडी, करालेवाडी, कडाव, गणेगाव, चिंचवली, कशेळे, गुळवण, बोरिवली, तांबस, बारणे, कडाव, मार्केवाडी, त्यानंतर अंजप अशा या बहुतांश कर्जतच्या अर्धा तरी तालुक्यामधून या टॉवर लाईन जाणार आहे।
बांधवांनो, एकदा काही आपण पाहतोय नेवाळी असेल, नसरापूर असेल, या भागातून आता टावर लाईन गेलेली आहे. तर साधारणपणे आपण जर एक अंदाज बांधला, ज्या जमिनीतून टावर लाईन जाते त्या जमिनीला झिरो व्हॅल्यू. म्हणजे आज जो कर्जत तालुक्यामध्ये जी लोक येतात, मुंबई, दिल्ली, पुणे इकडून बाहेरून लोक येतात, शेतकऱ्यांच्या जमिनी चांगल्या भावाने, ज्याला गरज आहे तो विकत आहे, त्याला 2 पैशाचा चांगला भाव मिळत आहे. जर आपल्या जमिनीतून बांधवांनो ही टावर लाईन जर गेली तर आपल्या जमिनीचं व्हॅल्यू हे झिरो होणार आहे. कारण कुठल्याही प्रकारची त्या बाजूला टावर जर गेलं तर कोणी ती जमीन आपली विकत घेऊ शकत नाही. किंवा तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा, तुम्हाला जरी तुम्ही म्हणाले की मला गोठा, म्हशीचा गोठा बांधायचा आहे, तरी तुम्ही त्याच्या आजूबाजूला, त्याच्या 100 मीटर आजूबाजूला बांधू शकत नाही. एवढे त्याची सेन्सिटिव्हिटी राहणार आहे. कारण हा जो प्रकल्प होत आहे, आशिया खंडातील माझ्या तरी मते सर्वात मोठा विजेचा प्रकल्प येथे होत आहे. आणि मग असा प्रकल्प झाल्याच्या नंतर तुमच्या जमिनीतून जर एक टावर लाईन गेली तर आपली जमीन पूर्णपणे म्हणजे शेती लावण्यासाठी सुद्धा योग्य राहणार नाही. कारण पावसाळी जर आपण शेती लावण्यासाठी त्या जमिनीच्या टावर लाईनच्या खाली गेलो तर, आता आपण पाहिलं तर नसरापूर, अंजप या साईडला जो टावर लाईन आहे तिथे त्या शेतकऱ्यांना जर जोराचा पाऊस असेल तर करंट लागतो, किंवा त्यांची कितीतरी जनावरं आतापर्यंत या अपघातामध्ये गेलेली आहेत, टावरला करंट लागतो. म्हणून आपण या टावर लाईनला या तालुक्यातून जी जी बाधित गावं होणार आहेत, मी बाधित गाव ग्रामस्थांना, त्या गावाच्या ग्रामस्थांना एक आवाहन करणार आहे की आपण येणाऱ्या 18 तारखेला धरणे आंदोलनामध्ये सामील व्हा. सामील झाल्याच्या नंतर याच्या पुढची आपली रणनीती प्रत्येक गावोगावी जनजागृती व्हावी म्हणून जे काही टावर बाधित गावं आहेत त्या प्रत्येक गावाच्या गाव बैठका होऊन ही ट्रान्समिशन लाईन आपल्याला आपल्या गावामधून जाऊन द्यायची नाही. हा मोठा आपल्याला आंदोलन या तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये छेडायचं आहे. कारण आपण जर सर्वच जण गप्प राहिलो, सत्ताधारी शासन आणि सत्ताधारी काय म्हणतात, त्यांची काय भूमिका आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही आहे. बांधवांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि आमची भूमिका पहिल्या डे 1 पासून तीच आहे की आम्हाला टोरेंट पॉवर प्रकल्प येते नको आहे. कारण शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि कर्जतवासियांचं नुकसान हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला या प्रकल्पाच्या विरुद्ध ताठर आणि स्पष्ट भूमिका या तालुक्यापुढे मांडली पाहिजे. कारण आपण आता चर्चा करतो की तालुक्यामध्ये जे काही राजकारणी आहेत ते कोणीच उतरायला तयार नाही आहेत. मग त्याच्या मागची भूमिका त्यांची काय आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. परंतु मला माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, शेतकऱ्यांच्या बाजूने आणि या कंपनीच्या विरुद्ध आणि शिलार-पोशीर धरणाच्या प्रकल्पाच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कायमस्वरूपी खंबीरपणे उभा राहणार आहे.